अनसेंट, कधीच न पोहोचलेलं प्रेम. आपण तासनतास कोणाच्या तरी ऑनलाईन येण्याची वाट पाहतो. चॅट बॉक्समध्ये खूप काही टाईप करतो, पण शेवटी बॅकस्पेस दाबून सगळं पुसून टाकतो. कारण आपल्याला भीती असते की आपलं बोलणं समोरच्याला ओझं वाटू नये. ईशान आणि तन्वी बालपणापासूनचे मित्र होते. ईशानच्या मनात तन्वीसाठी जे प्रेम होतं ते मैत्रीपेक्षा खूप पलीकडचं होतं. पण तन्वी त्याला नेहमी तिचा बॅक ऑफ सपोर्ट मानायची. तिला जेव्हा कोणावर तरी क्रश असायचा तेव्हा ती ईशानला येऊन सांगायची आणि ईशान काळजावर दगड ठेवून तिचं ऐकायचा. ती खास रात्र तन्वीच्या लग्नाचा आदला दिवस होता. संपूर्ण घर पाहुण्यांनी भरलं होतं, पण ईशान गच्चीवर एकटाच बसला होता. तन्वी तिथे आली. तिने सुंदर साडी नेसली होती आणि तिच्या हातावर मेहंदीचा गडद रंग चढला होता. इशू, तू इथे काय करतोयस? उद्या माझं लग्न आहे आणि तू असा गप्प का? तिने विचारलं. ईशांत हसला. तो हसू जो त्याने आयुष्यभर टिकवून ठेवला होता. काही नाही ग, बस आठवत होतं की आपण किती लवकर मोठे झालो. तन्वीने त्याचा हात पकडला. इशू, तू माझा सर्वात चांगला मित्र आहेस. मला वचन दे, माझ्या सासरी काही अडचण आली तर तू माझ्या पाठीशी उभा राहशील. ईशानच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने ते लपवलं. नेहमीच तन्वी, त्या एका क्लिकची किंमत. लग्न झालं. तन्वी तिच्या नवीन आयुष्यात व्यस्त झाली. सुरुवातीला रोज फोन व्हायचे, मग आठवड्यातून एकदा आणि मग महिन्यातून एकदा. ईशांत मात्र आजही रोज रात्री तिची प्रोफाईल पिक्चर बघून झोपायचा. एके दिवशी ईशांतने खूप हिंमत करून एक मेसेज टाईप केला. तन्वी, मला माहिती आहे आता खूप उशीर झालाय, पण मला तुला हे सांगायचं होतं की मी तुझ्यावर कॉलेजपासून प्रेम केले. आजही तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचार मी करू शकलो नाही. तुला हे सांगताना मनात कोणतीही अपेक्षा नाहीये, फक्त हे ओझं उतरवायचं होतं. त्याने सेंड बटनाकडे बोट नेलं, पण त्याने पाहिलं तन्वीने नुकताच एक फोटो पोस्ट केला होता, तिच्या नवऱ्यासोबत आणि एका लहान बाळासोबत. ती खूप आनंदी दिसत होती. ईशान थांबला. त्याने तो लांब लचक मेसेज निवडला आणि डिलीट केला. काही प्रेम हे पूर्ण होण्यासाठी नसतात, तर फक्त अनुभवण्यासाठी असतात. ईशांतने ठरवलं की तिचं सुख हे त्याच्या प्रेमाचं फळ आहे. त्याने तिचं चॅट क्लोज केलं आणि फोन बाजूला ठेवला. आजही त्याच्या फोनच्या ड्राफ्टमध्ये अनेक अनसेंड मेसेज आहेत, जे कधीच कोणाला कळणार नाहीत. मित्रांनो, ईशानसारखं प्रेम करायला खूप मोठं काळीज लागतं. समोरच्याच्या सुखासाठी स्वतःच्या भावनांची बळी देणं सोपं नसतं. तुम्हाला काय वाटतं? ईशानने तिला आपल्या भावना सांगायला हव्या होत्या का? आपणही आयुष्यात कधी ना कधी असे मेसेजेस टाईप करून डिलीट केले असतील ना? मग कमेंटमध्ये सांगा तुमच्या त्या अनसेंड मेसेजमध्ये काय होतं. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढची कथा अशा एका विषयावर असेल जो वाचून तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही. स्टे ट्यून.